बस कंडक्टर बनायचं स्वप्न पाहणारा मुलगा पुढे महाराष्ट्राचा कॉमेडीचा महानायक बनेल हे कुणालाच वाटलं नव्हतं. ही गोष्ट आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांची. लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांना बस कंडक्टर बनायचं होतं, कारण त्यांना वाटायचं कंडक्टर दिवसभर पैसेच पैसे गोळा करतो. पण नंतर कळलं ते पैसे परतही द्यावे लागतात. संघर्षाच्या दिवसांत ते अशोक सराफ यांना आपला आदर्श मानायचे आणि पुढे याच चाहत्याने त्यांच्यासोबतची जोडी बनून महाराष्ट्राच्या हृदयावर राज्य केलं. त्यांची कॉमिक टायमिंग, त्यांची जुगलबंदी आजही लोकांना पोट धरून हसायला भाग पाडते. पण पडद्यामागचा लक्ष्य खूप वेगळा होता. कोणी जर सांगितलं एक आजारी व्यक्तीची शेवटची इच्छा आहे तुम्हाला भेटायचं, तर कितीही व्यस्त असले तरी ते दवाखान्यात आवर्जून जायचे. अभिनयाची आवड इतकी होती की गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. आणि एक गोष्ट खूप कमी लोकांना माहितीये, ते उत्कृष्ट गिटारवादकही होते. एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी सांगितलं होतं, लक्ष्मीकांत यांच्या यशात सर्वात मोठा वाटा रुई बेर्डे यांचा होता. संघर्ष, गरिबी, कठीण प्रसंग सगळं होतं, पण त्यांच्या आई नेहमी हसतमुखाने परिस्थितीवर मात करायच्या. आणि तिथूनच जन्म झाला एका विनोदी कलाकाराचा, जो पुढे बनला महाराष्ट्राचा लाडका महानायक. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तुमचा आवडता चित्रपट कोणता? कमेंट करून सांगा.